नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारताच्या कृषी व्यवसायामध्ये काय नवीन बदल, काय नवीन प्रवाह, काय न्यू ट्रेंड्स आलेले आहेत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. 10 मार्कांचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आजचा भारताचा कृषी व्यवसाय हा पूर्वीचा पारंपरिक पद्धतीचा कृषी व्यवसाय राहिलेला नाही. आपण सर्वजण याचे साक्षीदार आहोत. आपण स्वतः, आपण सर्वच जण ग्रामीण भागामध्ये राहणारे आहोत. आणि हे नवीन बदल, यातील बरेचसे बदल आपण स्वतः जवळून पाहत आहोत, अनुभव याचा घेत आहोत. तद्वतःच आपले जे आजी आजोबा आहेत यांनाही आपण विचारू शकतो की मागच्या काळात, त्यांच्या काळामध्ये कृषी व्यवसायाच्या कशा पद्धती होत्या, कशी लागवड होत होती, कोणती पिकं त्यावेळेस घेतली जात होती आणि कोणते तंत्रज्ञान त्या काळात वापरले जात होते. अन्नधान्याचा साठा, अन्नधान्याचा पुरवठा किती होत होता, काय कृषी व्यवसायाची अवस्था होती आणि आजच्या काळामध्ये म्हणजे 40 वर्षाच्या 35 वर्षाच्या कालावधीनंतर आज आपण स्वतः अनुभवतो आहोत की नेमके तेव्हाचा काय बदल आहे आणि तेव्हाची काय स्थिती होती आणि आज कृषी व्यवसायाची काय स्थिती आहे. असा तुलनात्मक अभ्यास, अशी तुलनात्मक स्थिती आपण आपल्या आजी आजोबांकडून जाणून घेऊ शकतो आणि आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं की कृषी व्यवसायामध्ये आज प्रचंड वेगाने नवीन वारे वाहत आहेत. मित्रांनो, की ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो, आपल्याला स्वातंत्र्य जेव्हा मिळालं, तेव्हापासून आपल्या राज्यकर्त्यांनी कृषी व्यवसायाच्या आणि एकूणच ग्रामीण विकासाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. पहिल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ग्रामीण विकास कृषी व्यवसायासाठी अनेक तरतुदी केल्या. मोठा निधी त्यांनी याकरिता दिला. त्या काळात या पंचवार्षिक योजनांच्या मदतीने थोडासा कृषी व्यवसायाच्या विकासाला हातभार लागला. परंतु असे दोन पंचवार्षिक योजना झाल्या आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की 60च्या दशकात, जेव्हा 60चं दशक उजाडलं, तेव्हा एक कृषी व्यवसायामध्ये नवीन क्रांती आली आणि ही क्रांती घडून आणली डॉक्टर स्वामीनाथन यांनी. कारण तुम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर जे पहिलं दशक होतं आणि या हरित क्रांतीच्या काळापर्यंत अन्नधान्याचा तुटवडा होता. म्हणजे आपली लोकसंख्या खूप होती, त्या तुलनेत कृषी व्यवसायामध्ये फारसं अन्नधान्य पिकत नव्हतं. लोकांच्या गरजा भागवल्या जातील इतका अन्नधान्याचा साठा आपण करू शकत नव्हतो. कारण कृषी व्यवसाय खूप पारंपरिक पद्धतीचा होता, नाविन्यपूर्ण, नवीन तंत्रज्ञानाचा पूर्णपणे अभाव होता. आणि मग ही स्थिती जाणून डॉक्टर स्वामीनाथन यांनी 1960च्या आसपास एक हरित क्रांती घडून आणली. म्हणजे तिथून पुढे हायब्रिडायझेशनला सुरुवात झाली. अन्नधान्याचं पीक भराभर वाढलं आणि आपण किमान अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण होऊ लागलो. इतर देशांच्या म्हणजे आयातीवर, अन्नधान्याच्या आयातीवर जे आपण अवलंबून राहत होतो, ते अवलंबन आता खूप कमी झालेलं होतं. म्हणजे आपल्या देशातील जी जनता आहे त्यांना पुरेल इतका धान्यसाठा आपण करू शकलो. त्यांची भूक भागेल इथपर्यंत आपण अन्नधान्य पिकू शकलो. म्हणजे ही हरित क्रांतीची कमाल होती. परंतु त्यानंतर पुन्हा 2-3 दशकं गेली. कृषी व्यवसायामध्ये काही नवीन बदल घडून येत होते, नाही असं नाही. परंतु तो काळ आर्थिक विवंचनेचा काळ होता. साधारणतः 60-65 ते अगदी 90पर्यंत ही 20-25 वर्ष ही जेमतेम आपली गेली. आणि जेव्हा आपण 1990-91ला जागतिकीकरणाच्या धोरणावर आपण स्वाक्षरी केली, तेव्हा मात्र कृषी व्यवसायाला पारंपरिक या काय म्हणता येईल की जो पारंपरिक कृषी व्यवसाय होता
त्यात प्रचंड बदल करणे खूप गरजेचे होते. याचं कारण असं की जागतिकीकरणाच्या या धोरणामुळे आपली अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडली जाणार होती आणि जोडली गेलीसुद्धा ती. आणि म्हणून कृषी व्यवसायाला केवळ अन्नधान्य उत्पादन करून आणि लोकांच्या गरजा भागून चालणारं नव्हतं. कृषी व्यवसायासमोर मोठं आव्हान होतं. ते आव्हान काय होतं की आपला जो कृषी माल आहे, कृषी उत्पादन आहे आपल्या देशाचं, ते आपल्याला निर्यात देखील करायचं होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला ठसा उमटायचा होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कृषी व्यवसायाचा एक ठसा आपल्याला उमटायचा होता. आपल्याला तंत्रज्ञानामध्ये भरारी घ्यायची होती. आपल्याला बाजारासाठी उत्पादन घ्यायचं होतं. लोकांची गरज भागेल हे अन्नधान्य तर घ्यायचं होतंच, परंतु त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काय नवीन बदल आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणत्या कृषी मालाला मागणी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणत्या फळफळावळांना मागणी आहे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणत्या औषधी वनस्पतींना मागणी आहे, या सर्व दृष्टिकोन समोर ठेवून कृषी व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड बदल घडून आणायचे होते त्या काळात. आणि हळूहळू आपण तशी ती सुरुवात केली सुद्धा. आणि एकूणच ही स्थिती पाहता हळूहळू कृषी व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन पीक पद्धती, नवीन शोध संशोधने घडून आली. आणि त्याचा एकूणच परिणाम मागच्या साधारणतः आपण 20-25 वर्षात पाहतो की कृषी व्यवसायामध्ये प्रचंड बदल घडून आले. आज आपला जो कृषी व्यवसाय आहे त्या कृषी व्यवसायाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झालेली आहे. आज आपल्या कृषी व्यवसायामध्ये नवीन कृषीपूरक व्यवसाय केले जात आहेत. त्यामध्ये कुक्कुटपालन आहे, मत्स्यपालन आहे, शेळीपालन, मेंढीपालन आहे, दुग्ध उत्पादनाने भरारी घेतली आहे. दुग्ध उत्पादनात आपण स्वयंपूर्ण होत चाललेलो आहोत. कृषी उत्पादनं, कृषी माल, अन्नधान्य जे आपण आयात करत होतो ते आता पूर्णपणे जवळपास थांबलेली आहे. यासोबतच आपण फुलशेती करू लागलेलो आहोत. यासोबत आपण डाळी उत्पादनामध्ये प्रगती केलेली आहे. या डाळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आपल्या डाळींना खूप मागणी आहे. आपल्या फळांना खूप मागणी आहे. आपल्या स्थानिक बाजारपेठेतला आपल्या स्थानिक जे उत्पादन आहे, केळी आहे, अगदी सोयाबीन आहे, कापूस आहे, यांची विक्री आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आज होताना आपल्याला दिसते. इतके प्रचंड बदल हे सगळे घडून आलेले आहेत. याचं कारण की आपण जागतिकीकरणावर जी स्वाक्षरी केली आहे त्या जागतिकीकरणामुळे एक आंतरराष्ट्रीय एक व्यापक दृष्टिकोन शेतीच्या व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला दिसून आला. मग आपण काही मुद्द्यांच्या आधारे बघू की काय नेमके नवीन बदल, नवप्रवाह या भारताच्या कृषी व्यवसायामध्ये होत आहेत. तर मित्रांनो, की आपल्याला असं आढळून येतं की जागतिक बाजारपेठांना अनुसरून आता आपण उत्पादने घेत आहोत. मग यामध्ये अन्नधान्य, डाळी, तेलबिया, कापूस तसेच काही विशिष्ट फळांचाही समावेश आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की केळी, आपला हापूस आंबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्याला खूप मागणी आहे. परंतु हा कल आता बदललेला आहे. म्हणजे हे जे पारंपरिक पिकं होती यांना एक नवीन रूप, म्हणजे यांचं उत्पादनही वाढलं आणि त्यांच्यामध्ये नवीन संशोधने झाली. नवीन रूपामध्ये हे सगळे पीक आपण घेत आहोत. आपण यासोबतच काही व्यापारी पिकेही घेऊ लागलेलो आहोत. मग व्यापारी पिके कोणती? जसे फळे आहे, आंबा आहे, संत्रा आहे, केळी आहे. आपण आणखी आपला हापूस आंबा आहे महत्त्वाचं म्हणजे. आणि पण काजू उत्पादनाकडे सुद्धा आपला खूप मोठा कल वाढला आहे. भाजीपाला लागवड आपण मोठ्या प्रमाणात करतो. नारळाचं उत्पादन वाढलं आहे. फुलशेतीचे नवीन प्रयोग आता आपल्या कृषी व्यवसायामध्ये दिसू लागलेले आहेत. दुग्ध उत्पादनात आपण वृद्धी घडून आणलेली आहे. आणि एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला अनुसरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की ही सगळी पिके आपण घेत आहोत. स्थानिक आपल्या भारतीय जनतेच्या अन्नधान्याची जी काही गरज आहे ती परिपूर्ण होऊन इतर आपण पिकेसुद्धा ते आता घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. फुलशेती मित्रांनो, फुलशेती हा प्रयोग अतिशय नवीन आहे. पूर्वी भारतामध्ये फारशी फुलशेती होत नव्हती. परंपरागत भारतीय कृषीमध्ये फुलशेतीला स्थान नव्हतं हे आपल्याला माहिती आहे. कुठेतरी एका ठिकाणी आपण काहीतरी फुलांची रोपं लावत असत आणि आपल्या घरच्या गरजेपुरते ती
फुलं आपण घेत असतो, परंतु व्यापारासाठी फुलं हा प्रयोग अतिशय नवीन आहे. तुम्हाला माहिती आहे की फुलांची मागणी खूप आहे. आज आपण विविध कार्यक्रम सर्व जगभरात चालतात. अगदी स्थानिक गावापासून ते अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत रोज लहान मोठे कार्यक्रम आणि या कोणत्याही घरगुती कार्यक्रम असो, अगदी शासकीय कार्यक्रम असो, आणखी प्रायव्हेट तत्वावर काही असेल, तर हे या सर्व या कार्यक्रमासाठी आणखी काही सण वार असतील अशा प्रसंगी प्रचंड फुलांची मागणी असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही फुलांची मागणी आहे. आणि मग हा दृष्टिकोन समोर ठेवून आपण फुलशेतीकडे वळलो आहोत. तुम्हाला माहिती आहे की जवळपास 31,000 हेक्टर शेतीत, ज्यामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. इथे 31,000 हेक्टर शेतीमध्ये फुलशेती केली जाते. म्हणजे दक्षिणेतली ही राज्य फुलशेतीमध्ये आघाडीवर आहेत. 2007-08मध्ये आपल्याला माहिती आहे की जवळपास 1 दशलक्ष टन लूज फ्लावर आणि 803 दशलक्ष टन कट फ्लावरचे उत्पादन या राज्यांनी केले. म्हणजे उत्पन्न वाढलं, शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागला या फुलशेतीच्या माध्यमातून. 2010च्या दशकात जवळपास 200 कोटी रुपयांचे उत्पन्न या राज्यांनी केवळ फुलशेतीतून मिळवले आहे. आणि आज 2020मध्ये हे उत्पादन आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न फुलशेतीच्या माध्यमातून वाढलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हा एक यशस्वी प्रयोग आहे असं आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, आणखी काय कल आहे नवीन, तर आपल्याला असं दिसतं की मागास भागातही कृषी विकासाला गती आलेली आहे. म्हणजे आपण असं म्हणत होतो की आता ही रेताळ जमीन आहे, इथे फारसे पीक येत नाही, जमिनीचा दर्जा बरोबर नाही आहे, आणि मग तिथे काय करणार. तर तुम्हाला हे माहिती आहे की अलीकडे कृषी संशोधने इतकी दर्जेदार स्वरूपात झाली आहेत की कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये त्या जमिनीला अनुसरून पीक घेता येतं हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि मग कोणताही शेतकरी आता आपली जमीन दर्जेदार नाही म्हणून त्याला शेती करता येत नाही असं नाही. कोणत्याही जमिनीमध्ये आता शेती होऊ शकते आणि ती शेती करण्याकडे कल आता वाढलेला आहे. तर अशा म्हणजे पीक घेण्यास अयोग्य जे परंपरागत पद्धतीने आपण समजत होतो अशा जमिनीमध्ये कृषी व्यवसायात आता गती आलेली आहे. त्याचं कारण हे असं की तिथे सिंचनाची आणि पायाभूत सुविधांची आता उपलब्धता झालेली आहे. पाणी आपण तिथे पुरवू शकलो, रस्ते कालवे यांचा विकास तिथे झालेला आहे. आणि या भागात पारंपरिक पिके न घेता दुग्ध व्यवसाय, फुलशेती, मासेमारी, हॉर्टिकल्चर इत्यादी सारख्या नवीन काही पीक पद्धती आपण घेऊ लागलेलो आहोत. कृषी संशोधने, कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेली तंत्रे, ज्ञान, संशोधने, तज्ज्ञांचे सल्ले इत्यादींच्या साहाय्याने या भागात आता कृषी व्यवसायास गती मिळू लागलेली आहे. हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, सकारात्मक बदल आहे आपल्या लक्षात येतं. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा एक कल कृषी व्यवसायात आपल्याला दिसतो, तो म्हणजे जैवतंत्रज्ञानाचा विकास. एक टेक्नॉलॉजीचा विकास घडून आलेला आहे आणि हा खूप महत्त्वाचा बदल आहे, महत्त्वाचा कल आहे. आणि बायोटेक्नॉलॉजीच्या या आधारे आपण काही नवीन प्रयोग शेतीमध्ये करत आहोत. तुम्हाला माहिती आहे की काय आहे बायोटेक्नॉलॉजी. तुम्ही पाहता की अलीकडे आपल्या आजूबाजूला कुक्कुटपालन केलं जातं, शेळीपालन केलं जातं, मेंढीपालन केलं जातं, मत्स्यपालन केलं जातं. तर हे जे सजीव आहेत तर यांच्या जीन्समध्ये बदल घडून आणले जातात. म्हणजे तुम्ही पाहता की कोंबड्या असतील त्या तर पूर्वीसारख्या अशा सडपातळ बारीक अशा राहिलेल्या आहेत, त्या लठ्ठच्या लठ्ठ कोंबड्या आपल्याला दिसतात. हा बायोटेक्नॉलॉजीचा परिणाम आहे, कारण त्यांच्या जीन्समध्ये बदल घडून आणले आणि पांढऱ्या शुभ्र त्या दिसतात.
म्हणजे अधिक माणसं त्या केलेल्या आहे. हाच प्रयोग आपल्याला शेळीपालनात दिसतो, हाच प्रयोग मत्स्य व्यवसायामध्ये पण दिसतो. म्हणजे आणि शिवाय त्यांची जी वाढ आहे ती वाढ देखील अल्पावधीत ती होते. हा जैवतंत्रज्ञानाचा परिणाम आहे. आणि जैवतंत्रज्ञानामुळे म्हणजे आपल्याला आता या कुक्कुटपालनामध्ये जसं आपण पाहतो की पूर्वी 6 ते 7 महिने एका त्या कोंबडीच्या पिलास वाढ होण्यास लागत असत. आता ते 2 महिन्यात आपल्याला ते मिळू लागलेले आहे. आणि याचा अर्थ असा नाही की त्यातला सकसपणा कमी झालेला आहे, त्यातले पोषण कमी झालेलं आहे. पोषण जसंच्या तसं ठेवून शास्त्रज्ञांनी काही जीन्समध्ये बदल घडवून आणून ते भराभर उत्पादन कसं होईल, लवकर उत्पादन कसं होईल, शिवाय अधिक मांस कसं होईल, त्यांना हा भाग समोर ठेवून संशोधन करून त्यांनी तशा पद्धतीचे ते जीव तयार केलेले आहेत. आणि आज ते आपण पाहतो. याचा एक चांगला परिणाम असा झाला की उत्पादन खूप झालं आणि उत्पादन अतिरिक्त झाल्यामुळे गरिबांच्या आवाक्यात पण ते खरेदी करण्यासाठी आलेलं आहे. त्यामुळे जैवतंत्रज्ञानाचा विकास आणि जैवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे एक नवीन कल या कृषी व्यवसायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केवळ या अशा शेळ्या पालन, मेंढी पालन किंवा मत्स्यपालन किंवा कुक्कुटपालनातच होतो असं नाही, तर काही कृषी उत्पादनामध्येही जैवतंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. बीटी कॉटन याचं उदाहरण आहे. म्हणजे त्याच्या पिकांच्या जीन्समध्येच असा बदल घडून आणला आहे की तिथे त्याला कीड आळ्या वगैरे लागत नाहीत आणि पीकही भराभर लवकर ते येतं. हा बायोटेक्नॉलॉजीचा परिणाम आहे. हॉर्टिकल्चरकडे आता कल वाढू लागलेला आहे. पोषक वातावरण, हवामान, जमिनीचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार हॉर्टिकल्चर पिके घेण्याकडे कल वाढू लागलेला आहे. यामध्ये म्हणजे काय आहे आता हॉर्टिकल्चर, त्यामध्ये विविध फळे, भाजीपाला, मसाले, काजू, नारळ, कोकम, औषधी वनस्पती, सुवासिक वनस्पती आणि औषधी वनस्पतींचं पीक आता अलीकडे घेण्याकडे कल वाढलेला आहे. पूर्वी अनेक सुवासिक आणि औषधी वनस्पती आपल्या शेतीमध्ये होत्या, परंतु आपल्याला त्याचं भान नव्हतं. आपण त्या काढून टाकत असत, बाजूला फेकून देत असत. परंतु आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये यांची मागणी वाढलेली आहे. औषधी वनस्पतींचं महत्त्व आपल्या लक्षात आलेलं आहे आणि या वनस्पती आपण आता शेतामध्ये पिकवू लागलेलो आहोत. हा एक नवीन बदल आपल्याला दिसून आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की 90-91 केवळ 29 दशलक्ष टन फळांचे उत्पादन होत होते. 90-91 हेच उत्पादन 2007-08 64 दशलक्ष टन झाले आहे. याच कालावधीमध्ये भाजीपाला उत्पादन 68 दशलक्ष टनावरून 126 दशलक्ष टनापर्यंत गेले आहे. काजू उत्पादनात आपला देश जगात क्रमांक 1 वर पोहोचला आहे. मित्रांनो, हा एक खूप मोठा बदल हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रामध्ये आणि हॉर्टिकल्चरच्या क्षेत्रामध्ये हा बदल जो आहे याला जो आधार आहे तो तंत्रज्ञानाचा आहे. जैवतंत्रज्ञानाचा सुद्धा याला आधार प्राप्त झालेला आहे. एक आणखी काय बदल आहे की माहिती तंत्रज्ञानाचा वापर कृषी व्यवसायामध्ये झालेला आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या बाबांच्या आणि आपल्या मोबाईल फोनवर सतत काही ना काही मेसेज येत असतात की आज असं हवामान राहील, आज कोरडं राहील, आज उष्ण राहील, आज ढगाळ वातावरण राहील, तुम्ही शेतामध्ये अमुक अमुक फवारणी करा, अमुक अमुक औषध हे वापरा, अमुक पीक घ्या, पिकाची संरचना अशी ठेवा, पीक अशा पद्धतीने त्याची लागवड करा, तशा पद्धतीने लागवड करा, असे तज्ज्ञांचे सल्ले आपल्याला त्या मोबाईल फोनवर अगदी आपल्या मराठी भाषेमध्ये ते येतात. मित्रांनो, हे काय आहे? ही कमाल आहे माहिती तंत्रज्ञानाची. मित्रांनो, की हे गायडन्स जे मिळतं हे खूप अमूल्य आहे. म्हणजे आपण अंधारात, पूर्वी आतापर्यंत अंधारात शेती केली जात असत. म्हणजे कोणीतरी एक जुना माणूस आपल्याला असं करा तसं करा त्याच्या अनुभवातून तो सांगत असत आणि तशा पद्धतीनेच आपण ती फवारणी करत असत, ते पीक घेत असत. परंतु आता हे सगळं बदललं आहे. एक संशोधनाच्या आधारे कृषी विद्यापीठांनी सतत संशोधने करून नवीन नवीन जे काही बदल घडून आणायला पाहिजे, छोटे छोटे बदल घडून आणायला पाहिजे, मग ते पिकामध्ये असतील किंवा पीक संरचनेत असतील, त्याबद्दलची माहिती सातत्याने शेतकऱ्यांना आता पुरविली जात आहे. त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे आणि याचा फायदा घेऊन शेतकरी तसा बदल शेतीमध्ये करताना आपल्याला दिसत आहे.
शिवाय आपल्याला माहिती आहे की गावात जे ई सरकार आहे, या ई सरकारच्या माध्यमातून सुद्धा आता विविध अनुदानं वगैरे जे आहेत ते पटापट मिळायला पण सुरुवात झालेली आहे. शेतकरी एक ॲक्टिव्ह झालेला आहे, कारण यामध्ये दलाली संपूर्णपणे संपलेली आहे. शेतकरी स्वतः या ई सरकार पोर्टलवर जाऊन आपली माहिती भरत आहेत. त्यांना एखाद्या अनुदानाचा फायदा घ्यायचा असेल तर चटकन गावातच ती सेवा आता उपलब्ध झालेली आहे. तालुक्याला, शहरात जाण्याची आता गरज उरलेली नाही आहे, हे आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आपल्याला ही माहिती आहे की यासोबतच म्हणजे की एक अनेक ॲप्लिकेशन्स, अनेक ॲपसुद्धा कृषी संबंधित अनेक ॲप आहेत जे शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. या ॲपच्याद्वारे सुद्धा आता बाजारभावाची माहिती वगैरे पण मिळू लागलेली आहे. आणि इत्यंभूत माहिती कशी, अगदी त्याला शास्त्रीय आधार असलेली माहिती या ॲप्सवर सुद्धा उपलब्ध आहे. शिवाय कृषी माल विकताना बाजार समित्यांनीसुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेतलेला आहे. अलीकडे तर शेतकरी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आपला स्वतःचा कृषी माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, अगदी स्थानिक बाजारपेठेपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कुठेही विकू शकतो, इथपर्यंत सुविधा या माहिती तंत्रज्ञानाची. आणि याचा हळूहळू फायदा आजचे तरुण शेतकरी घेताना आपल्याला दिसत आहे. हा एक सकारात्मक बदल, सकारात्मक कल आता वाढलेला आहे. मित्रांनो, आणखी काही बरेचसे बदल आहेत. जसं तुम्ही पाहता की सावकाराऐवजी बँकामार्फत कर्ज घेण्याकडे कल वाढलेला आहे. सावकार जो शोषण करत असतो, जो खाजगी असतो, मनमानी पद्धतीने तो पैसे देणे घेणे हे व्यवहार करत असतो, परंतु आता आजचे तरुण बँकांच्या मार्फत आता कर्ज घेत आहेत आणि फेडतही आहेत. तर सावकार वगैरे ही पद्धती आता हळूहळू कालबाह्य होताना दिसत आहे. आपल्याला हे माहिती आहे की कृषी व्यवसाय आणि कृषी व्यवसायापासून सुशिक्षित तरुण मंडळी जी होती ती दूर जात होती, परंतु आता ही सुशिक्षित मंडळी आपल्या ज्ञानाचा पूर्ण फायदा कृषी व्यवसायामध्ये करून घेताना आपल्याला दिसत आहे. ही सुशिक्षित तरुण मंडळी कृषी व्यवसायामध्ये रुची घेताना पण आपल्याला दिसत आहे. आणखी की कृषी व्यवसायात आता गुंतवणूक पण वाढलेली आहे. शासन भरघोस गुंतवणूक कृषी व्यवसायामध्ये करू लागलेला आहे. कृषी व्यवसाय हा आता तेजीत आलेला व्यवसाय आहे. कृषी व्यवसायामध्ये भरपूर आणि प्रचंड स्वरूपाचे बदल घडून येत आहे. कृषी व्यवसायाचा आपल्या GDPमध्ये सुद्धा जो त्याचा वाटा आहे तो वाटासुद्धा वाढण्यास आता मदत होत आहे. मित्रांनो, हे इतके सारे बदल, यापेक्षाही अधिक सारे बदल, इथे तर फक्त मोजकेच मी बदल तुम्हाला सांगू शकलो. याप्रमाणे अनेक बदल कृषी व्यवसायामध्ये, अनेक नवीन प्रवाह कृषी व्यवसायामध्ये घडून येताना आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे या काही मोजक्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला माझा हा लेक्चर समजला असेल आणि याबद्दल माहिती तुम्ही समजून